नमस्कार. इंडिया न्यूज 21मध्ये मी विशाखा गणोरकर आपले स्वागत करते. 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ठाणे, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात बहुजन सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपेशभाऊ जाधव यांना अखिल भारतीय समता सैनिक दलातर्फे कोकण रत्न या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाड ही ऐतिहासिक क्रांतीभूमी जिथे समतेचा आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित झाला, त्या पवित्र भूमीचे सुपुत्र म्हणून दीपेशभाऊ जाधव यांची ओळख आहे. सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो, मी भाग्यवान आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीभूमीतला मी सुपुत्र आहे. बहुजन सेना या संघटनेच्या माध्यमातून गेली 12 ते 14 वर्ष मी अविरतपणे बहुजन समाजाची मी सेवा करीत आहे. या कामाची बहुजन सेना संघटनेच्या माध्यमातून ही पोचपावती आहे. हा जो पुरस्कार कोकणरत्न जो मला मिळालेला आहे तो माझा नसून हा बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे, पदाधिकाऱ्यांचा आहे. आणि हा जो पुरस्कार मिळाला हा केवळ आणि केवळ हा बहुजन सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे मिळालेला आहे. माझा मुलगा आज 13-14 वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करतोय, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आता त्याला कोकणरत्न पुरस्कार मिळाला, त्याचा आम्हाला फारच आनंद झाला आहे आणि फारच एकदम बरं वाटतं आहे. असंच त्यांनी करो आणि अशीच पुढं त्याची वाटचाल राहो. गेल्या 14 वर्षांपासून त्यांनी तळागाळातील गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने सामाजिक कार्य केले आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, हक्कांसाठी लढा आणि समाज घडणीसाठी त्यांनी केलेले योगदान लक्षणीय मानले जाते. या कार्याची दखल घेत अखिल भारतीय समता सैनिक दलाने त्यांना कोकणरत्न पुरस्काराने गौरवले. हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून समाजासाठी त्यांच्या निष्ठा, नेतृत्व आणि समर्पणाचे प्रतीक मानला जात आहे. धन्यवाद.